हे पहा मैत्रिणी, आज परत 2 किलोचं पीठ कुटीत असते. हे बघा परत कुटीत आहे. कालचं 2 किलोचं पीठ कुटीत होते. काल झालं. आता आज परत 2 किलोचं आलं आहे. एवढं कुटून असं द्यायचं असतं त्यांना. रोज आता हे पीठ कुटावं लागतं मला. 2 किलोचं आहे. आता वाजले 2:30. ड्युटीनं आले, काम केलं, थोडं धुणे भांडे राहिले होते सकाळी जायला. काय झालं, एवढ्या उन्हात माझ्याकडून उपिडीला चावी राहिली बाई. मग मला परत जावं लागलं बरं का, नाही तर पीठ कुटायचं अर्धा तरी झालं असतं. आता हे 2 किलोचेच आहे. रात्री 1 वाजेपर्यंत पापड लाटत होते मैत्रिणीनं. खूप कष्ट करावं लागते हो मला, काय सांगू सांगा. 6 वर्षाच्या असल्यापासून मला कष्ट हे तर आत्तापर्यंत माझे कष्ट काही चुकत नाहीत. केव्हा चुकते, केव्हा आयुष्याची गाडी स्टँडला लागते ते कळत नाही मैत्रिणींनो. मस्त बोलते मी, कष्ट करावं लागते. असे हात दुखते माझ्यावाले, पण काय करू, काहीतरी मजबुरी असल्याशिवाय मी काम करते का. हे बघा, त्याच्यामुळं मी असं काही वाईट मानून नाही घेत. चांगल्या कमेंट करा. हे बघा, मी असं कंटाळा करत नाही कामाला. किती भारी गोळा झाला बघा पिठाचा, हे का. हे मळून असं ठेचून घ्यावं लागतं बघा. हे किती भारी पीठ झालं हे. असे मॅडम कालची खुश झाली पापड बघून. त्याने अति सुंदर पापड केले. हे बघा, आता हे असं करून लाट्या बनवायच्या बरं का त्याच्या. हे बघा, अशा लाट्या बनवल्या त्याच्या. हे अशा लाट्या बनवून घेतल्या. हे बघा, हे अशा लाट्या सारखे करून घ्यायचे असतात का. हे लाट्या असतात असे एक मापाच्या. अशा बोटावर दोरा धरायचा आणि दोऱ्यानं असे लाटून असे मोजून घ्यायचं बरं का. मग ते आपल्याला सांगतात ते लोक किती किलोचे हे किती होतात. असे 120 पापड होतात 1 किलोमध्ये मैत्रिणीनं. आणि जरा छोटे लाटले तर 130 135 असे लाडू हे पापड होतात. मस्त पातळ लाटायचे बरं का. हे बघा, असं हे लांबकं करायचं असं मस्त याचा हुंडा. आणि ते ना असं दोरा असतो बरं का. हे असं दोरा आहे ना, आपण असं पायात असं बांधायचा. आणि हे बघा, असं बोटाचं माप धरायचं असं. आणि हे असं, याला काय कोणी खात नाही, कोणी काय नाही. हे बघा, असं हे मापाच्या, हे अंगठ्याच्या, हे कांड्याच्या मापावर येतं असं मस्त. हे बघा, असं आपल्याला जास्त कमी होत नाही. तो पापड एकसारखा मस्त होतो. तर आपल्याकडे काय मशीन नाही का काय. हाताचा पापड किती स्वादिष्ट लागते मस्त. हे बघा, असं मस्त होतं तो. आणि हे असं आपल्याला असं बनवून दाखवायचं असतं. हे बघा, असे लाटे होते हे. आहे का एकसारख्या कांड्याचे. असं हे कांड्याच्या मापावर भरायचं, मग ते बरोबर पापड मस्त होते. मैत्रिणींनो, तुम्ही पापड करून घ्या. पापड पण खायला किती चविष्ट. दगडावर आहे ना, आपण कुठलीही गोष्ट दगडावर केली ना, मसालासुद्धा. हे बघा, एवढा पाटा आहे माझा. ह्या पाट्यावर आहे ना, कुणाचं नॉनव्हेजची भाजी आली का, एवढं वरवंट आहे. ह्या वरवंट्यानं असं कसा वाटते असं असतं मैत्रिणींना. आणि बघा, माझं अंगण आहे ना सगळं स्वच्छ आहे. इथं बसते हे स्वच्छ आहे, इथं कोणी नसतं. असं असतं. बघा, आता किती पापड होणार आहेत आजचे ते मोजून तुम्हाला दाखवते. काय कधी होतं एखादा मोठा लहान, थोडं पीठ कमी करायचं त्याच्यातून काय असं. ठीक आहे, तर हे मोजून मापून ठेवायचे आपण. कुणाचा एक पापड इकडं तिकडं होता कामा नाही. कारण लोक आपल्यावर विश्वास ठेवून काम देतात. असं नाही, स्वच्छता बी ठेवायची. आणि कुणाचं असं लांडी लाबाडी करायची नाही. आपण जरी आता त्यांना माहीत नाही, पण परमेश्वर तर बघतो ना. त्याच्यामुळं कुणाचीच लांडी लाबाडी करायची नाही मैत्रिणीनं. आणि आतापर्यंत मी इतके कामं घेते ना, कुणाची मी 10 रुपयाला पण लाजीम नाही आहे आणि होणार पण नाही. हां ठीक आहे, आपल्याला कष्ट करायचं ना तर मागून घ्यायचे त्यांच्याकडून मैत्रिणीनं.
कसं असतं, एकदा आपला विश्वासघात झाला, विश्वास कधी परत जतन करता येत नाही. त्याच्यामुळं पहिल्यांदाच आपण कुणाला धोका करायचा नाही आणि आपल्याला कष्ट करायचे ना, मागून घ्यायचे, पण कुणाचा एक पापड उचलायचा नाही ना, कुणाचं खाऊन बघायचं नाही. मी स्वयंपाक बी इतके करते ना, मटणाचे बिटणाचे स्वयंपाक असे भारी भारी करून देते ना, पण असं चाखूनसुद्धा बघत नाही. कारण ते आम्हाला मला सवासणीच्या याच्या पुरणपोळ्या येते ना, तर आम्हाला ते वासावरच आमटी आळणी झाली हे असं बरोबर कळतं का, तर त्याचा स्वाद थोडासा वेगळा आहे असं. आपण त्यात स्वयंपाकाचे एवढं हे झाल्याच्या नंतर, आता तुम्ही कसं शिक्षणावाले बायका असते कोणी कसं असतं, तर मी अन्नाडी बाई आहे, तुम्हाला कसा अंदाज येतो बा आता हे आमकं गणित हे, तसं माझं हे असं याचं गणित झालेलं आहे. त्याच्यामुळं माझ्याकडून चुकी कधी होत नाही असं होतं. किती बी टेन्शनमध्ये असू दे तरी पण मी पापड असे मस्त छान कुठलाही स्वयंपाक बनवते. पापडचंच काय काहीही पण आहे ना, माझ्याकडून असं चुकत नाही कधी, काही नाही. आज बघा एकादश आहे, आता हे तर काय एकादश असल्यामुळं काय चाखून बघायचं नाही, काय नाही. बघा आता शेवट आहे बरं का, एवढं कुटायचं आज, मग ना कुटायचं नाही, संपला. आता हे रात्री 1 वाजेपर्यंत परत लाटणार, हे डेली 2-4 दिवस असं हा प्रोग्राम चालू राहणार. आता आज रात्री ते लाटलेले पापड दाखवायला तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळाले नाही. आज तर नुसता शॉर्ट व्हिडिओ टाकला की कष्ट पापडामध्ये किती असते. आणि हे बघा, ते मसणीचे मळलेले वेगळे असते. आता हे माझं कसं आहे, हे असं लावायचं तेल थोडं थोडं आणि त्याला असं कुटायचं. हे बघा, हे असं कुटून कुटून मऊ करायचं त्याला. बघितलं ना पीठ किती दगडावानी होतं बघा. आता हे मग याचा पापड काय होतो, लांब मस्त, जितका लाटीन तितका पातळ होतो, असा टरकन कढईमध्ये फुगतो. हे आपलं गावठी हे गावठी कसं आहे, याला कुटून कुटून असं स्वादिष्ट बनावं लागतं. हे असं मारायचं, हे बघ कसं लांब होतं आहे का, असं चिंगमसारखं लांबतं ते. मग तो पापड लाटायला बी भारी वाटतो, असं चिटकत नाही काय नाही. हां, असं वारवासाला बसायचं. फॅन नाही घरामध्ये, फॅन माझे खराब झाला, महिना झाला. कसे दिवस काढत असेल मैत्रिणीनं सांगा, सांगायचं कुणाला सांगा. काय आहे आपल्यापाशी, काय असं होईन आता, पानकळा लागन छान. चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते पापड किती झाले, काय झाले सगळे. हे बघा मैत्रिणींनो, आता हे किती मस्त पापड झालेत माझे. हे 50-50चे आहेत हां, 50-50-50 हे असे 50-50 4 किलोचे पापड आहेत. दुपारी 2 वाजता ड्युटीनं आल्याच्या नंतर सकाळी रात्री पीठ मळून ठेवलं होतं. रात्रीचं जास्त पीठ मळलं का मग हे असे पिवळे धमूक पापड उठते आणि इतके कुटते ना त्याला, त्या कुटल्यामुळे इतका पांढरा पिवळा धमूक पापड होतात. पांढरे बिंड्यात नाही बघा, अंधारात आहे तरी इतकी चकाकी त्याला, दिवसा नाही रात्री. आता 11:30 वाजलेत बघा. आता 1 वाजेपर्यंत राहिलेत अजून थोडे, 5-50 असते तेवढे 1 वाजेपर्यंत लाटणार, मग आराम. बघा मैत्रिणी, असे हे आपल्या गावरान पद्धतीचे हे पापड असतात. आपण विकत घेतो ना त्याच्यामध्ये टेस्ट नसते एवढी खास. तर तुम्ही आता ऑर्डर द्या आणि माझे मोबाईल नंबर दिलेला आहे. बघा मैत्रिणी, किती भारी पापड आहेत माझे केलेले, असे छान पीठ कुटून 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 असं करतील, मग असे पिवळे धमू कुटते बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो, सपोर्ट करा. पापडची ऑर्डर द्या, पापड करून घ्या कोणाला पाहिजे नसेल त्यांनी. आता हे ना असे झाकून ठेवते, नाही तर सकाळपर्यंत त्याचे तोंड असे वरती होते. मग हे कवळा कवळा उन्हामध्ये मस्त त्याला शेक द्यावा लागतो सकाळी. मग त्याला ना जाळी नाही लागत वर्षभर. 2-3 दिवस त्याला कवळ्या उन्हामध्ये असं शेक द्यायचं त्याला थोडं, 8:30 पावणे 9च्या दरम्यामध्ये. मग ते
असे कडत नाहीत, काय नाहीत, मस्त छान होते. बाय मैत्रिणींनो. तर चालू करा.